तुम्ही ज्या वेळेस ग्रामसेवक सरपंच यांच्याकडे पाण्याबाबत तक्रार केली आणि त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर तुम्ही गटविकास अधिकारी BDO यांच्याकडे तक्रार केलेली आहे का? मी अजय पिसाळ थोपटवाडी गावचा ग्रामस्थ आहे. मी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय गटविकास अधिकारी ग्रामपंचायत थोपटेवाडीला. मी गटविकास अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात माहिती दिली फोनवरनी, तर गटविकास अधिकाऱ्यांनी माझा मोबाईल नंबरच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेला आहे आणि पत्रव्यवहार केला तर त्या पत्रव्यवहाराला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. ह्याच्यामुळे नाईलाज असतो. आज आमच्या शेजारून फाटा वाहतोय, त्या फाट्याला फुल पाणी वाहते, परंतु जाणून बुजून काही समाजाच्या दलित वस्तीमध्ये पाईपलाईन फुटली नसताना किरकोळ पाईपलाईन फुटली, परंतु जाणून बुजून पाईपला टोपण बसवून त्या वस्तीमध्ये पाणी सोडत नाहीत. हा प्रकार गेल्या 10-15 दिवसापासून चालू आहे. तर ह्याच्यामुळं आता गेल्या 1-2-4 दिवसापूर्वी आम्ही पंचायत समितीला पत्र दिलेलं आहे की आम्ही उद्या येणाऱ्या 1 तारखेला हांडा मोर्चा काढणार आहे म्हणून. दिलेल्या पत्राला काय तुम्हाला उत्तर मिळालं का? कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळत नाही आणि प्रशासन पूर्णपणे डोळे झाकळतंय. मी या गावचा ग्रामस्थ मोहन वाल्लेकर. मी मागासवर्गीय समाजातून येतो. आज या गावात तसं पाहिलं तर मागासवर्गीय समाज म्हणजे दलित वस्त्या ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. इतर ठिकाणी ज्यांनी त्यांनी आपापल्या शेतकऱ्यांनी जे राहतात त्यांनी आपापल्या विहिरीवरून म्हणा पाईपलाईन आपापल्या घरी आणलेली आहे. पण इथं सर्वसामान्य जे कष्टकरी मजूर समाज आहे ना, दलित समाज आहे, आणि या समाजाला पाण्याची समस्या भयंकर भेडसावत आहे. या पाण्याच्या समस्याला जवळजवळ म्हणजे 10-12 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. आणि आता तर काय ह्या पंचवार्षिकला तर असं म्हणावं लागेल की एखाद्या आमच्या कुठल्याही प्रश्नाला व्यवस्थित उत्तर भेटतच नाही. पण एखादा काय विचारलं पाण्या संदर्भात की मग वरून आल्या बघू किंवा काय असं वरच्या अधिकाऱ्यांचं आम्हाला भीती सांगून आम्हाला इथं दाबलं जातं. आणि तसं पाहायला गेलं तर आज रोजी जर आता थोडंसं कॅनलचं पाणी आलेलं आहे, कॅनलच्या पाण्यामुळे आता मी येतोय सकाळी 9 वाजता पाणी सुटले. जर पाण्याचं स्टोरेजच व्यवस्थित केलं तर ते पाणी आपल्याला व्यवस्थित करता येईल. सकाळी 9 वाजता पाणी सुटले, अजून पाणी चाललेलं आहे बनासनगर एरियात. काही ग्रामस्थांचा आरोप आहे की काही लाईनला पाणी सोडलं नाही, खरं आहे का ते? आता आपल्या कानावर येतंय, काही ठिकाणी सोडलेलं नाही तर बरोबरच आहे. सोडलं नाही म्हणजे ग्रामपंचायतीने अशी सिस्टीम केली, 5-10 ठिकाणी असे वॉल केलेले आहेत. अशा वॉल मधनं प्रत्येक ठिकाणी असं 1-2 दिवसांनी असं पाणी सोडलं जातं. पण काही ठराविक ठिकाणी जसं कॅनलला पाणी फाट्याला पाणी आले तसं पाणी सोडलं गेलं असं समजतंय. पाणी कॅनेललाही सुटले, कॅनेलला सुटून फाट्यालाही सुटले आणि फाट्याला पाणी सुटूनही जाणून बुजून पाणी सोडत नाही. काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच पाणी सोडलं जातं, नाही तर काही ठिकाणी पाणी सोडलं जात नाही. हा काय प्रश्न आहे की फाट्याला पाणी असून सुद्धा पाणी येत नाही. आज जवळजवळ 15 दिवस झालं फाट्याला पाणी येते, महिना झाला कॅनल चालते, तरी सुद्धा लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे. मग हे जाणून बुजूनच केलेलं आहे असं तर आमच्या ग्रामस्थांचं सर्वांचंच मत आहे, माझं नाही तर. बोला, बरोबर आहे का? काय म्हणणं आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे. किती दिवसापासून असं होतंय? असं गेल्या 2 वर्षापासून चालू आहे, पण ही आता सुद्धा चालूच आहे. ही आता म्हणजे 8 आणि 15 दिवस नाही, 2-1 वर्ष ही चालूच आहे.